नमस्कार मित्रांनो. स्टॉक मार्केटमध्ये एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे. तुम्ही प्रत्येकानं ते वाक्य ऐकलंय. बाय राइट आणि सिट टाईट. चांगला स्टॉक घ्या, 10 वर्ष, 20 वर्ष होल्ड करा. कंपाउंडिंग तुम्हाला श्रीमंत करेल. ऐकायला खूप सोपं वाटतं. पण एक प्रश्न आहे. जर तुम्ही 15 वर्षापूर्वी चुकीची कंपनी बाय केली असेल, तर पुढलं 15 वर्ष होल्ड केल्यानंतर ती चांगली इन्व्हेस्टमेंट बनते का? नाही. इथंच बाय आणि होल्ड स्ट्रॅटेजीचा सर्वात मोठा गैरसमज आहे. बाय आणि होल्डचा अर्थ काय? बाय करा आणि विसरून जा असा अजिबात नाही. खरी स्ट्रॅटेजी काय आहे माहिती आहे का? बाय राईट, मॉनिटर राईट, होल्ड टिल द थेसिस इज राईट. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण समजावून घेणार आहोत बाय आणि होल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे काय? ती खरंच वेल्थ तयार करू शकते का? कंपाउंडिंग कसं काम करतं? कोणत्या प्रकारच्या स्टॉकमध्ये बाय आणि होल्ड डेंजरस ठरू शकतं? स्टॉक किती खाली गेला तरी होल्ड करायचा आणि सर्वात महत्त्वाचं कधी होल्ड करायचा आणि कधी सेल करून बाहेर पडायचं? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला बाय आणि होल्डसाठी एक सिंपल 7 पॉइंट चेकलिस्ट देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुम्ही पाहतात बाजारबोल युट्यूब चॅनल. मित्रांनो, बाय आणि होल्ड म्हणजे नेमकं काय? बाय आणि होल्ड ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी आहे. यामध्ये इन्व्हेस्टर एकदा इन्व्हेस्टमेंट निवडतो आणि मार्केटच्या डेली आणि वीकली मोमेंटमवर सतत बाय सेल करत बसण्याऐवजी दीर्घकाळात होल्ड करतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं, आज शेअरची किंमत ₹500 आहे. उद्या 490 आहे, पुढच्या आठवड्यात 470 आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात 530 आहे. बाय अँड होल्ड इन्व्हेस्टर प्रत्येक मोमेंटमवर डिसिजन बदलत नाही. तो प्राइसवर लक्ष देतो. बिझनेसवर, अर्निंगवर, ग्रोथवर, मॅनेजमेंटवर आणि कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हांटेजवर आणि लाँग टर्म व्हॅल्यू क्रिएशनवर. बाय आणि होल्ड काम कसं करतं नेमकं? यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे कंपाउंडिंग. समजा तुम्ही ₹1,00,000 दरवर्षी 12% कंपाउंडिंग केले तर 1 वर्षानंतर 1,12,000 होतात. 10 वर्षानंतर साधारणतः ₹3,10,000 होतात. 20 वर्षानंतर जवळपास 9,60,000 होतात आणि 30 वर्षानंतर जर बघितलं तर साधारणतः 30,00,000 होतात. म्हणजे 1,30,00,000च्या आसपास जाऊ शकतात. हे मॅजिक काय आहे? फक्त रिटर्न नाहीये. टाईम प्लस रिटर्न असतं. कंपाउंडिंगला वेळ दिला तर वेल्थ क्रिएशनची क्षमता वाढू शकते. पण प्रत्येक 2 महिन्यांनी इन्व्हेस्टमेंट बदलली तर आपण बिझनेसला कंपाऊंड होण्यासाठी टाइम देत. मार्केट टायमिंग हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. रिटेल इन्व्हेस्टरची एक मोठी सवय आहे. मार्केट खाली आलं, सेल करा. मार्केट वर गेलं का बाय करा. आणि अनेक वेळा हे उलटं होतं. फिअरमध्ये आपण सेल करतो, ग्रीडमध्ये आपण बाय करतो. बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजीचा एक फायदा असा आहे, इन्व्हेस्टर प्रत्येक डेली मार्केट मोमेंटमवर रिएक्शन देण्यापासून वाचू शकतो. कारण शॉर्ट टर्ममध्ये मार्केट काय करेल हे प्रिडिक्शन करणं खूप अवघड आहे. पण लाँग टर्ममध्ये चांगल्या बिझनेसची अर्निंग जर वाढली, तर कॅश फ्लो वाढेल, बिझनेस वाढेल आणि त्याचा फायदा काय होईल? इन्व्हेस्टरला होईल. पण सर्वात मोठा गैरसमज काय आहे माहिती आहे का? हा पॉइंट तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. बाय अँड होल्ड म्हणजे बाय करा आणि विसरून जा असं नाहीये. या व्हिडिओतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? समजा तुम्ही एक कंपनी बाय केली. त्यावेळेला प्रॉफिट ग्रोथ चांगली होती. कर्ज कमी होतं, मॅनेजमेंट देखील खूप चांगलं होतं. मार्केट देखील वाढत होतं सातत्यात. मार्केट शेअर देखील वाढत होता. पण 5 वर्षानंतर परिस्थिती बदलली. कंपनीवर कर्ज प्रचंड वाढलं. प्रमोटर गव्हर्नन्सवर प्रश्न निर्माण झाला. बिझनेस मॉडेल खराब झालं. प्रॉफिट सतत कमी होऊ लागला. मार्केट शेअर घसरला आणि तुम्ही म्हणताय, "मी लाँग टर्म इन्व्हेस्टर आहे. मी सेल करणार नाही." हे लाँग टर्म इन्व्हेस्टिंग नाहीये. ही थट्टा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. स्टॉकशी लग्न करायचं नसतं. बिझनेस चांगला असेपर्यंत इन्व्हेस्टमेंट टिकवायची असते. प्राइस खाली आली म्हणजे बिझनेस खराब झाला का? दुसरी एक मोठी चूक असू शकते. तुमचा स्टॉक 1,000 वरून 750 ला आला म्हणजे 25% खाली आला. तुम्ही घाबरलात. पण आधी विचारा प्राइस पडली की बिझनेस पडलाय? दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मार्केट करेक्शनमुळे प्राइस कमी होऊ शकते. कंपनीची अर्निंग चांगली आहे. पण कर्ज कंट्रोल नियंत्रणात आहे. मॅनेजमेंट देखील व्यवस्थित आहे. ग्रोथ स्टोरी अजून पण कायम आहे. तर प्राइस करेक्शन ही लाँग टर्मसाठी पॅनिक करण्याची गरज असेलच असं नाही. पण उलटं स्टॉक फक्त 10% खाली आलाय. पण कंपनीमध्ये मोठा फ्रॉड समोर आलाय. तर फक्त 10% खाली आहे, होल्ड करतो हे चुकीचं ठरू शकतं. प्राइसचा फॉल आणि इन्व्हेस्टमेंट थेसिसचा फॉल महत्त्वाचा असतो. मित्रांनो, बाय आणि होल्ड कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त लॉजिकल असतं? हा फरक पण समजून घ्या. हां, ब्रॉड मार्केट इंडेक्स आणि इंडिव्हिज्युअल स्टॉक यातलं बाय अँड होल्डची रिस्क सारखी असत नाहीये. ब्रॉड डायव्हर्सिफाईड इंडेक्समध्ये अनेक कंपनीज असतात. काही कंपनीज खराब परफॉर्मन्स करतील, काही चांगल्या करतील. इंडेक्सची रचना देखील कालांतरानं बदलू शकते. पण इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये पूर्ण रिस्क एकाच बिझनेसची असते. त्या कंपनीचा बिझनेस जर खराब झाला तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला वाचवणार नाही. म्हणून डायव्हर्सिफाईड फंड किंवा इंडेक्स फंड
बाय आणि होल्डसाठी अर्थ वेगळा असू शकतो आणि इंडिव्हिज्युअल स्टॉकसाठी बाय अँड मॉनिटरिंग जास्त महत्वाचं असतं. एक एक्झाम्पल सांगतो. 2 इन्व्हेस्टर आहेत, अमोल आणि राहुल. अमोलनं 10 स्टॉक घेतले. तो रोज प्राइस बघतोय. एका स्टॉकमध्ये 5% प्रॉफिट झाला, सेल केला. दुसऱ्यामध्ये 7% लॉस झाला, सेल केला. तिसरा स्टॉक 10% वाढला, प्रॉफिट बुक केला. प्रत्येक आठवड्याला पोर्टफोलिओ बदलतो. राहुलनं काय केलं? त्यानं अभ्यास केला, बिझनेसेस निवडलं, क्वार्टरली रिझल्ट बघितले, अॅन्युअल रिपोर्टचा अभ्यास केला, कंपन्यांचं कर्ज बघितलं, कॅश फ्लो समजून घेतला, मॅनेजमेंटची कॉमेंट्री बघितली, पण प्राइस बघून त्यानं डिसिजन घेतलं नाही. 10 वर्षांनी कुणाला मोठा विनर फायदा मिळवण्याची शक्यता जास्त आहे? तर राहुलला. कारण मल्टी बॅगर तयार होण्यासाठी टाइम लागतो. 100चा स्टॉक 1000 व्हायचा असेल तर तो 120, 90, 150, 130, 250 अशा अनेक व्होलॅटिलिटी मधून जाऊ शकतो. तुम्ही पाहिलं 20% प्रॉफिटवर विकला, 10x चा फायदा मिळणार कसा? मिळणार नाही. पण विनर होल्ड करण्यासाठी बिझनेस समजायला हवा तुम्हाला. हे सर्वात कठीण आहे. स्टॉक 30% खाली गेला, तुम्हाला कसं कळणार हा टेम्पररी फॉल आहे की परमनंट प्रॉब्लेम आहे? त्यासाठी बिझनेसचा अभ्यास हवा. यासाठी तुम्हाला 5 गोष्टी समजून घ्याव्या लागतात. रेव्हेन्यू, प्रॉफिट, कॅश फ्लो, डेप्ट, कॉम्पिटिशन पोझिशन. प्राइस पडली तरी ह्या 5 पोझिशन जर स्ट्रॉंग असतील तर स्टोरी वेगळी आहे. प्राइस पडली, फंडामेंटल्स उत्कान खराब होत आहेत, तर स्टोरी वेगळी आहे. म्हणून बाय अँड होल्ड ही पॅसिव्ह दिसणारी स्ट्रॅटेजी आहे, पण इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये ती पूर्णपणे पॅसिव्ह असू शकत नाही. बाय करताना चूक केली तर काय होईल? आता हा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे. बाय आणि होल्ड स्ट्रॅटेजी मध्ये एंट्री सिलेक्शन खूप महत्वाचं असतं. खूप एक्सलंट बिझनेस घेतला पण अत्यंत महाग व्हॅल्युएशन असेल तर काही वर्षांनी कंपनीचं अर्निंग वाढून सुद्धा स्टॉकचे रिटर्न कमी राहू शकतात. उदाहरणार्थ कंपनीचा नॉर्मल पीई 30 आहे, तुम्ही युफोरियामध्ये 80 पीई वर बाय केला, बिझनेस चांगला आहे, पीई 80 वरून 40 झाला, तर अर्निंग वाढूनही व्हॅल्युएशन कम्पॅरिझन तुमचं रिटर्न कमी करू शकतं. म्हणून ग्रेट बिझनेस प्लस एनी प्राइस इज इक्वल टू ग्रेट इन्व्हेस्टमेंट. हा फॉर्म्युला चुकीचा आहे. योग्य बिझनेस बरोबर योग्य व्हॅल्युएशन देखील महत्वाचं आहे. आता मित्रांनो, अजून एक मुद्दा इथं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण मागे बघतो आणि म्हणतो हा स्टॉक 20 वर्ष होल्ड केला असता तर इतके कोटी झाले असते. पण आपण फक्त सक्सेसफुल कंपनीज बघतो. त्या काळात अशाही अनेक कंपन्या होत्या ज्या गायब झाल्या, बिझनेस खराब झालं, बँकरप्ट झाल्या, टेक्नॉलॉजी बदलली, प्रमोटरमध्ये प्रॉब्लेम आला, कॉम्पिटिशननं बिझनेस खाल्ला. त्यांची चर्चा आज होत नाही. याला म्हणतात सर्व्हायव्हरशिप बायस. आजचे विनर पाहून कोणताही स्टॉक 20 वर्ष होल्ड केला तर वेल्थ तयार होते, हा निष्कर्ष काढू नका. लॉंग टर्म खराब बिझनेसला चांगला बिझनेस बनवू शकत नाही. मग स्टॉक कधी होल्ड करायचा? एक प्रॅक्टिकल पॉइंट सांगतो. स्टॉक होल्ड करण्याचं कारण काय? जर बिझनेसची लॉंग टर्म स्टोरी कायम असेल, अर्निंग ग्रोथ रिझनेबल असेल, कर्ज मॅनेजेबल असेल, कॅश फ्लो चांगला असेल, मॅनेजमेंटवर विश्वास ठेवण्यासारखे पुरावे असतील आणि कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज टिकून असेल आणि व्हॅल्युएशन पूर्ण इररॅशनल नसेल, तर शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटीमुळे स्टॉक विकण्याची आवश्यकता असेलच असं नाही. मग सेल कधी करायचा? हा भाग मित्रांनो खूप महत्वाचा आहे आणि इथं तुम्ही लक्ष द्या. इन्व्हेस्टमेंट थेसिस बदलली. ज्या कारणामुळे स्टॉक घेतला तेच कारण जर आता अस्तित्वात नसेल तर तुम्हाला त्या स्टॉक मधून बाहेर पडावं लागेल. कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये प्रॉब्लेम आला, प्रोमोटर किंवा मॅनेजमेंटवर गंभीर प्रश्न असेल, अकाउंटिंग मध्ये संशय असेल, रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनचा मिसयूज असेल, अशा परिस्थितीत फक्त पीई बघून इन्व्हेस्टमेंट करणं धोकादायक. त्याचबरोबर बिझनेस प्रॉफिट कमवतोय पण कॅश फ्लो इंटरेस्ट मध्ये जातोय, कर्ज सतत वाढत आहे, रिस्क वाढत आहे, या कंडिशनला स्टॉक मधून बाहेर पडणं फायद्याचं. परमनंट बिझनेस डिस्ट्रप्शन आलं, बघा टेक्नॉलॉजीनं बिझनेस बदलतात, प्रोडक्टची डिमांड परमनंटली कमी झाली, कॉम्पिटिशननं मार्केटचा शेअर घेतला, बिझनेस मॉडेल वीक झालं, तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल. व्हॅल्युएशन देखील बघावं लागतं. कंपनी फॅन्टॅस्टिक आहे पण मार्केटमध्ये पुढच्या 10 वर्षाची परफेक्ट ग्रोथ आधीच प्राइसिंग आहे, एक्सपेक्टेड रिटर्न खूप कमी झाला असेल तर पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंगचा तुम्ही विचार करू शकता. आणि तुमच्याकडे लिमिटेड कॅपिटल असेल, एका इन्व्हेस्टमेंटनं फ्युचर रिस्क रिवॉर्ड खराब केला तर दुसरी अपॉर्च्युनिटी सिग्निफिकंटली अट्रॅक्टिव्ह असेल तर कॅपिटल अलोकेशन बदलणं देखील तुम्हाला गरज. त्याचबरोबर मित्रांनो, पर्सनल फायनान्सच्या पॉईंटनं जर बघितलं, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी 2 वर्षांनी तुम्हाला पैसे लागणार आहेत आणि तुम्ही म्हणताय मी बाय अँड होल्ड इन्व्हेस्टर आहे आणि 100% इक्विटीमध्ये राहणार, तर मित्रांनो हे गोल प्लॅनिंगच्या दृष्टीने योग्य नाहीये. गोल जवळ आला असेल तर कॅपिटल प्रोटेक्शनला देखील तुम्हाला महत्व देणं गरजेचं आहे. बाय अँड होल्ड मध्ये डायव्हर्सिफिकेशन का महत्वाचं आहे? तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत,
पूर्ण 10 लाख एका स्टॉकमध्ये जर टाकले, तो स्टॉक 10x झाला, फॅन्टॅस्टिक. पण स्टॉक 80% खाली आला, तर तुमच्या वेल्थवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून लाँग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये पण डायव्हर्सिफिकेशन आवश्यक आहे. पण दुसरं एक्स्ट्रीम करू नका. 50-60 स्टॉक घेऊन बसलात, तर तुम्हाला प्रत्येक कंपनीला ट्रॅक करणं कठीण जातं. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन आणि ओव्हर डायव्हर्सिफिकेशनचा बॅलन्स साधता आला पाहिजे. आता मित्रांनो, बाय आणि होल्डमध्ये एक अजून खूप मोठा गेम आहे. मार्केट नाही, करेक्शन नाही, रिसेशन नाही, न्यूज नाही, इन्व्हेस्टर स्वतः आहे. आपलं बिहेवियर, स्टॉक वाढताना ग्रीड आणि स्टॉक पडताना फेअर. व्हॉट्सअपवर टिप आली तर फोमो, युट्यूबवर टार्गेट बघितलं का एक्साइटमेंट, आणि एक क्वार्टरचा प्रॉफिट कमी झाला की पॅनिक. बाय आणि होल्ड स्ट्रॅटेजीमध्ये अनालिसिस पेक्षा वेळ, टेम्परामेंट खूप महत्वाचा असतो. मार्केटमध्ये वेल्थ तयार करण्यासाठी चांगला स्टॉक पुरेसा नसतो, चांगला स्टॉक होल्ड करण्याची मानसिक क्षमता लागते. मित्रांनो बघा, अजून एक मुद्दा सांगतो. आपल्याला प्रत्येकाला ऍक्शन प्रोडक्टिव्ह वाटते. स्टॉक बाय केला, सेल केला, दुसरा घेतला, प्रॉफिट बुक केलं, नंतर एंट्री घेतला, आपल्याला वाटतं मी मार्केटमध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रोडक्टिव्हिटी नाही. कधी कधी सर्वात चांगला डिसिजन असतो काहीच न करणं. बिझनेस वाढू देणं, अर्निंगला कंपाऊंड होऊ देणं, टाइमला त्याचं काम करू देणं. प्रत्येक 3 महिन्यांनी स्टॉक मग बदलायचा का? तर नाही. बघा, रिव्ह्यू करू शकता. फरक लक्षात घ्या. रिव्ह्यू म्हणजे सेल नाहीये. क्वार्टरली रिझल्ट आला, रिव्ह्यू. अॅन्युअल रिपोर्ट आला, रिव्ह्यू. कर्ज बदललं, रिव्ह्यू. मॅनेजमेंट बदललं, रिव्ह्यू. इंडस्ट्रीचं स्ट्रक्चर बदललं, रिव्ह्यू. प्रत्येक रिव्ह्यू नंतर बाय सेल करायलाच पाहिजे असं पण नाही. कधी कधी रिझल्ट असा असू शकतो, एव्हरीथिंग इज फाईन, डू नथिंग. बाय आणि होल्डचे 7 जे चेकलिस्ट पॉइंट आहेत ते काय आहेत? बघा मित्रांनो, तुम्हाला जर लॉंग टर्मला ही स्ट्रॅटेजी वापरायची असेल, तर सर्वात पहिल्यांदा बिझनेस मला समजतोय का बघा. कंपनी पैसा कसं कमवते ते बघा. अर्निंग दीर्घकाळात वाढण्यासाठी शक्यता आहे का? एका क्वार्टरची ग्रोथ नकोय आपल्याला, क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ पाहिजे. बॅलन्स शीट मजबूत आहे का? कर्ज किती आहे का हे बघावं लागेल तुम्हाला. कॅश फ्लो प्रॉफिटशी मॅच होतोय का बघावं लागेल. पेपर प्रॉफिट आणि ऍक्च्युअल कॅश वेगळा असू शकतो. मॅनेजमेंट क्वालिटी कशी आहे, मायनॉरिटी शेअर होल्डरला योग्य ट्रीटमेंट मिळते का ते बघावं लागतं. आणि कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे का? ब्रँड असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, कॉस्ट ऍडव्हान्टेज, नेटवर्क इफेक्ट आणि व्हॅल्युएशन रिझनेबल आहे का? फॅन्टॅस्टिक बिझनेस सुद्धा चुकीच्या प्राइसला खराब रिटर्न देऊ शकतो. हे 7 प्रश्न जर क्लिअर असतील, तर लॉंग टर्म होल्डिंगचा विचार तुम्ही लॉजिकली करू शकता. मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी सर्वात जास्त कुठं काम करते माहिती का? म्युच्युअल फंड मध्ये करते. तुम्ही डायरेक्ट स्टॉक घेत नसता, तिथं म्युच्युअल फंड एसआयपी करता. बाय अँड होल्ड कन्सेप्ट आणखी सिंपल होते. प्रत्येक मार्केट करेक्शन मध्ये एसआयपी बंद करणं आणि प्रत्येक टॉप परफॉर्मिंग मध्ये फंड बदलणं. मागच्या वर्षी ज्या कॅटेगरीनं सर्वात जास्त रिटर्न दिलं तिकडे पैसा शिफ्ट करणं. ही लॉंग टर्म स्ट्रॅटेजी नाही. फायनान्शियल गोल, ऍसेट अलोकेशन, फंड कॅटेगरी, रिस्क प्रोफाइल हे योग्य असेल, तर परफॉर्मन्स चेस करण्यापेक्षा डिसिप्लिन जास्त आपल्याला महत्वाचे असते. हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, बाय अँड होल्ड ही एक व्हॅलिड स्ट्रॅटेजी आहे का? तर हो, एका अटीवर. तुम्ही योग्य गोष्ट होल्ड करत असाल तर. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये भरपूर स्टॉक असतील, तर मित्रांनो लॉंग टर्म मध्ये हे सर्व स्टॉक होल्ड करणं फायद्याचं नाहीये. कॅपिटल डिस्ट्रीब्युशन देखील खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी बाय अँड होल्ड थोडं तुम्हाला बदलून सांगतो. बाय राईट, होल्ड लॉंग, रिव्ह्यू रेग्युलरली, एक्झिट वेन द थेसिस ब्रेक. जास्त प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहे. मार्केटमध्ये 2 एक्स्ट्रीम प्रकारचे लोक असतात. पहिले असतात दररोज पोर्टफोलिओ बदलणारे, आणि दुसरे असतात काहीही झालं तर स्टॉक विकणार नाहीत. सक्सेसफुल लॉंग टर्म इन्व्हेस्टर दोघांच्या मध्ये बॅलन्स शोधतो. शॉर्ट टर्म मध्ये नॉईस इग्नोर करा, लॉंग टर्म मध्ये फंडामेंटल चेंज इग्नोर करू नका. करेक्शनला घाबरू नका, पण खराब बिझनेसला लॉयल्टी दाखवू नका. आणि सर्वात महत्वाचं, स्टॉक किती वर्ष होल्ड केला हे वेल्थ ठरवत नाही. कसला बिझनेस किती वर्ष होल्ड केला यावरून वेल्थ ठरते. कंपाऊंडिंग पॉवरफुल आहे, पण कंपाऊंडिंगला 3 गोष्टी लागतात: क्वालिटी, डिसिप्लिन आणि टाइम. चुकीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त टाइम दिल्यानं ती योग्य होत नाही. तर योग्य इन्व्हेस्टमेंटला पुरेसा टाइम दिला, तर टाइम तुमच्या वेल्थ क्रिएशन मधला सर्वात मोठा पार्टनर बनू शकते. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुम्ही बघताय बाजार बोल युट्यूब चॅनल. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्या मते स्टॉक किती वर्ष होल्ड करायला पाहिजे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.